3,000 रुपये महिलांना जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती अक्षय तृतीयाच्या दिवशी रविवारी जमा होणार होते, परंतु अक्षय तृतीया सण रविवारी असल्याने सरकारने त्यावेळी पैसे तुमच्या खात्यावरती सोडून पण तुम्हाला या ठिकाणी पैसे आलेले नव्हते। त्यानंतर सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण आज महिलांच्या खात्यावरती जमा करायला जोरदार सुरुवात केल्याची माहिती आता समोर येत आहे। मागच्या 2-3 दिवसांमध्ये सुद्धा अनेक महिलांना पैसे मिळालेले आहेत, परंतु सर्वच महिलांना मागच्या 2-3 महिन्यात पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे आज गुरुवारी सकाळी 10 वाजता बँका उघडल्या सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यावरती आता 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी ज्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत तर त्या बँकांची लिस्ट स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता वाचून दाखवल्या। सर्वांनी ती आता बँकांची लिस्ट ऐकायची आहे। ज्या महिलांनी त्यांच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलंय त्यांना आज पैशांचं वितरण गुरुवार निमित्त जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत ज्यांनी खातं उघडलंय त्यांना पण आज पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि मोठी बँक आहे ज्यामध्ये 99% महिलांचं खातं खोलेलं असतं ती म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या महिलांनी बँकेचं खातं उघडलंय आणि त्याला आधार कार्ड जोडणी केल्या आणि KYC पूर्ण केल्या त्यांना सकाळी 10 वाजल्यापासून आता डबल मेसेज यायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा पहिला मेसेज आणि हा चालू असलेला एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा दुसरा मेसेज असं एकत्रित 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना बँकेमध्ये आता आल्याचं मोबाईलवरती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळू लागलंय। त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासूनच बँकामध्ये महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात जास्त गर्दी स्टेट बँकेत आणि पोस्टातील तर सर्वच महिलांना या ठिकाणी आज पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज गुरुवार 23 एप्रिल रोजी आता सोडण्यात आले आहेत हेच आता या ठिकाणी बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत त्या महिलांनी आता बँकेमध्ये गर्दी काढायला या ठिकाणी बँकेमध्ये रांगा लावल्याचं आता दिसून येत आहे। इथे पाहू शकता तुम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी पैसे वितरणासाठी आता खूप दिवस या ठिकाणी लागला, आता एक मोठा प्रॉब्लेम झाला होता, माफ करा असं त्यांनी म्हणलंय, त्यामुळेच हा उशीर झालेला आहे। मागच्या आठवड्यापासून पैसे आम्ही जमा महिलांच्या खात्यावरती पाठवत होतो, परंतु काही केल्याने महिलांच्या खात्यावरती सर्वांना पैसे जमाच होत नव्हते। त्याची 2 कारणे सुद्धा सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आता या ठिकाणी सांगितले आहे। तर काही बँका खेडेगावात आहेत आणि त्या बँकांना सतत सर्व्हर डाऊन येण्याचा प्रॉब्लेम पहिला होता। तसेच काही महिला अशा पण आहेत ज्या गोरगरीब आहेत, किती जरी प्रयत्न केलं तर त्यांची KYC या ठिकाणी होत नव्हती। त्यामुळे महिलांची KYC संदर्भात एक मोठा प्रॉब्लेम झाला होता। म्हणजे असं झालं होतं 50% महिलांनी KYC व्यवस्थित पूर्ण केली होती, परंतु अजून 40 ते 50% KYC करायच्या महिला बाकी होत्या, त्यांची KYC व्यवस्थित होतच नव्हती। अखेर काल बुधवारी संध्याकाळी 12 वाजता सर्व महिलांची KYC प्रक्रिया 100% पूर्ण झाल्याची माहिती समोर आली। त्यामुळे आता ज्या महिलांनी KYC पूर्ण केल्या त्यांना पैशांचं वितरण आता बँकेच्या खात्यावरती होऊ लागल्याची माहिती समोर येत आहे। मागच्या आठवड्यापासून तुम्हाला जर पैशांचं वितरण होण्याचं राहून गेलं असेल तर अखेर तो सोन्याचा दिवस आज उघडलाय। आज गुरुवार 23 एप्रिल रोजी सरकारच्या माध्यमातून मार्च आणि एप्रिल असं दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला मोबाईलवरती आता या ठिकाणी पाहायला मिळू लागला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा मागील आठवड्यामध्ये तुम्हाला 40 ते 50% महिलांच्या खात्यावरती सरकारने पैसे सोडलेत। ज्या 50% महिला म्हणजेच किती तर जवळपास या ठिकाणी आता 53 ते 54 लाख लाडक्या बहिणी अजून वाटपाच्या शिल्लक राहिल्या होत्या। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज गुरुवारी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून जोरदार करायला सुरुवात केल्याची माहिती आता समोर येत आहे। आज जर तुम्हाला पैसे खात्यावरती आले नाही तर आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय सरळ तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या आता लाभार्थी यादीमधून बाहेर काढण्यात आले, तुम्ही पैशांची वाट अजिबात बघू नका असं तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आज तुमच्यासाठी खूप मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा दिवस असणार आहे। आज जर पैसे तुमच्या बँकेत आले नाही तर तुम्हाला पैशांचं वितरण इथून पुढे कधी सुद्धा त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती तुम्हाला दिलं जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला मेसेज पुढच्या 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मोबाईलकडे इथून पुढे फक्त 10 ते 15 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे।
स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती खास लाडक्या बहिणी ज्या वाट बघत होत्या त्यांना सांगितलंय. त्यांनी बँकांना स्पष्टपणे आदेश कडकपणे या ठिकाणी देऊन टाकल्याची माहिती समोर येत आहे. आज गुरुवारी कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात शिल्लक ठेवता कामा नये. आपल्या राज्यातील टोटल 53 ते 54 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज या ठिकाणी गुरुवार निमित्त पैसे कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्यात येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वांच्या खात्यावरती 3000 रुपये गेले पाहिजेत अशा प्रकारचे स्पष्ट आदेश या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. या ठिकाणी सर्व महिलांना पैशांचं वितरण केल्याशिवाय आज बँका अजिबात बंद करू नका अशा प्रकारचे कडक आदेश तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे फायनल आदेश असतो. ज्यावेळी बँकांच्या अधिकाऱ्यांना ते आदेश देतात त्यावेळी पैसे महिलांच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीमध्ये 101% या ठिकाणी आता जमा होतच असतात. आणि त्यामुळे या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना काल संध्याकाळीच बुधवारी संध्याकाळी काल देण्यात आली होती आणि तशा प्रकारे आज 10 वाजल्यापासून या ठिकाणी बँका उघडल्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला जोरदार सुरुवात झाल्या. लाडक्या बहिणींनो, आज तुम्ही निश्चित राहायचं आहे, बिनधास्त राहायचं आहे. फक्त आपल्या मोबाईलवरती लक्ष ठेवून बघायचं आहे. आज कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही असं स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत. ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत आपण झटपटपणे 1 मिनिटाच्या आतमध्ये आता बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय यामध्ये जवळपास 13 ते 14 लाख लाडक्या बहिणी असे आहेत जे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कायमचे त्यांना बाहेर काढून टाकण्यात आलंय. त्यांना 1 रुपया सुद्धा इथून पुढे या 13 ते 14 लाख लाडक्या बहिणींना जमा करण्यात येणार नाहीत. त्यांना आता दिलं जाणार नाही पैसे. मग आता तुम्ही म्हणाल की कोणाकोणाला बाहेर काढण्यात आलंय, आमचा नंबर बिंबर त्यात लागतोय की काय, तर याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता काय सांगितल्या हे तुम्ही बघायचं आहे. फक्त तुम्ही 2 मिनिटे व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघायचं आहे. सरकारच्या माध्यमातून आता या 15 जिल्ह्यातील एकाही लाडक्या बहिणींना गुरुवारी आज पैशापासून आता शिल्लक ठेवले जाणार नाही असं सांगण्यात आले. जवळपास 1 कोटी आता 42 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता घेण्यासाठी आपल्या राज्यामध्ये राहतात. त्यापैकी आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी जवळपास 53 ते 54 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिलेत त्यांना मार्च आणि एप्रिल असं 3000 रुपये आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडण्यास सुरुवात केल्या. लाडक्या बहिणींनो, सकाळीच हे डीबीटीचं बटन स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दाबण्यात आलं आहे. यावेळी सरकार पैसे त्या ठिकाणी सोडत असतं, डीबीटीचं बटन दाबत असतं, त्यावेळी खरोखर महिलांच्या खात्यावरती पैसे येत असतात. त्यामुळे आता 15 जिल्ह्यांची यादी कोणती समोर आली आहे, त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तुम्हाला या ठिकाणी स्वतः आता लगेच सांगून टाकणार आहे. अधिकृतपणे GR मध्ये नोंदवल्याप्रमाणे या 15 जिल्ह्यांची यादी वाचून त्यांनी दाखवल्या. 15 जिल्ह्यातील जवळपास आता 53 ते 54 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. बघा 15 जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत तर जवळपास 160 ते 162 तालुके सरकारच्या माध्यमातून आज निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 165 तालुक्यामध्ये आज सगळ्या बहिणी आनंदाने नाचणार आहेत. अनेक महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना ते दौऱ्यानिमित्त या ठिकाणी आता तपासणीसाठी इकडे तिकडे जात होते तर त्यांच्या गाड्यांचा तापा अडवला आणि त्यांना स्पष्टपणे विचारला की मागचा त्या ठिकाणी आता मार्च महिना संपून गेलाय, तुमचं लक्ष कुठं आहे आणि एप्रिल महिन्यात सुद्धा संपत झालाय आणि त्यामुळे या ठिकाणी आता तुम्ही पैसे देणार आहे का नाही, एकदाच काय ते सांगून टाका. आम्ही दररोज पैशांची वाट बघत असतो. कोण म्हणते आज पैसे येतील, कोण म्हणते उद्या पैसे येतील. आम्ही वाट बघून बघून कंटाळलो आहोत. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं फक्त आमच्या मनाला वाटतं, परंतु काही केल्याने लवकर खात्यावरती आमच्या पैसेच या ठिकाणी जमा होत नसतात. असा प्रश्न ज्यावेळी आता महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विचारला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आज गुरुवार निमित्त या 15 जिल्ह्यांची यादी आम्ही बँकांना देऊन टाकली आहे. कोणाकोणाला पैसे जमा करण्यात येणार आहेत याची यादी त्यांनी सांगितल्या. तुम्ही सुद्धा 2 मिनिटे लक्ष देऊन आता ऐकायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे यादीच सांगून टाकल्या. लाडक्या बहिणींनो, माफ करा, आम्हाला अर्थ विभागाकडून 7200 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मागच्याच आठवड्यामध्ये प्राप्त झाला होता, परंतु त्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची आम्ही चेकिंग करायला सुरुवात केली होती. आता अनेक महिला आम्हाला अशा सापडल्या आहेत त्या महिलांनी KYC केली होती, परंतु 50 ते 60% महिला अशा होत्या त्यांनी KYC करायच्या बाकी होत्या, त्यांनी केलेत परंतु चुकीच्या मार्गाने केलेत. त्या महिला खेडेगावात राहतात, त्यांना सर्व्हर डाऊन येण्याचा प्रॉब्लेम आहे.
OTP मोबाईलवर न येण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मोठा गोंधळ झाला होता। त्यामुळे अनेक महिला शिल्लक राहिल्या होत्या। आता काल बुधवार होता, संध्याकाळपर्यंत सगळी KYC प्रक्रिया पूर्ण केली। त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकेतील सर्व महिलांना पैसे सोडण्यासाठी सरकारने तयार झाल्याचं पाहायला मिळालं। कारण याच बँकामध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं या ठिकाणी खोलून सोडलं होतं। याच बँकेमध्ये सरकारने पैसे जमा करायला सुरुवात केल्याची माहिती आता समोर येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज वार गुरुवार, त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सर्वांना जमा करण्यात येऊ लागले। कोणाला सुद्धा आता शिल्लक ठेवलं जाणार नाही, सरसकट खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत। मागच्या आठवड्यामध्ये 50 ते 60% महिलांना पैशांचं वाटप झालंय। उरलेत त्यातल्या फक्त 30 ते 40% महिला, त्या सर्वांना आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात झाल्या। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमचा अर्ज बाद करण्यात आलाय, तुम्हाला वगळण्यात आलंय असं स्पष्टपणे तुम्ही समजू शकता। कारण मागच्याच महिन्यामध्ये या ठिकाणी जे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता तर तो सर्वांना मिळाला, परंतु आता मार्च एप्रिलचा हप्ता एकत्रित देत असल्यामुळे पैशांचं वितरण होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे। 50% महिलांना मागच्या आठवड्यामध्ये पैसे वाटलेत, उरलेत 30 ते 40% महिलांना, त्यांना आज थोड्याच वेळामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आता पैसे आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पैसे बँकेत सोडल्याशिवाय आज बँका अजिबात बंद करू नका, अशा प्रकारचे कडक आदेश अधिकाऱ्यांना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज गुरुवारी कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांचा तुमच्यावर खूप खूप विश्वास आहे। जे ते बोलतात ते 100% करून दाखवतात, तुम्हाला पण माहित आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्त्यापासून वंचित कधी ठेवत नाहीत। या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले शब्द ते पाळतात। तशा प्रकारे महिलांना खटाखट 2 मेसेज आल्याचं पाहायला मिळतंय। हे पैसे या ठिकाणी कोणाकोणाला जमावू लागलेत लक्षात ठेवा। डीबीटीचा जो काय नियम असतो, मागच्या आठवड्यामध्ये जशा प्रकारे ज्या टायमिंगला महिलांना ज्या वेळेमध्ये पैसे जमा झाले त्याच वेळेमध्ये आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी आता जमा होत असल्याची पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 15 जिल्ह्यापैकी पहिल्या 5 जिल्ह्यातील पहिल्या गटात पैसे येतील। त्यानंतर दुसरा गट जो आहे तर तो लगेचच या ठिकाणी दुपारी 2:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत वाटप होईल। त्यानंतर तिसरा गट जो आहे तर तो संध्याकाळी 7:30 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत वाटप होईल। भले आज थोडा उशीर होईल, परंतु सरसकट सर्व बँकेच्या खात्यावरती महिलांना पैसे जमा होतील। लक्षात ठेवा, आज गुरुवारी पैशांचं वितरण जर आता तुम्हाला पाहिजे असेल तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता जी काय अधिकृतपणे GR मध्ये असलेली आता यादी वाचून दाखवल्या जिल्ह्यांची, तीच तुम्हाला या ठिकाणी यादी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार 23 एप्रिल हा लाडक्या बहिणींचा 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 100% महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली। त्यामुळे आता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये थोड्याच वेळामध्ये तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज मोबाईलवरती येणार आहे। कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत याची यादी तुम्हाला या ठिकाणी लगेच पुढे सांगणार आहे। परंतु ज्या महिलांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोललेलं आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये ज्यांनी खातं खोललंय, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज गुरुवार निमित्त पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून सोडण्यात आले, या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित वेळ असल्याने आता वेगवेगळे नियम या ठिकाणी आता लावण्यात आले आहेत। आता महिलांना या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित या ठिकाणी होऊ लागलाय, ते म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आम्ही सर्वांना पैसे द्यायचं जर ठरवलं तर ते आम्हाला या ठिकाणी पैसे वाटण्यासाठी पुरणार नाहीत, आम्हाला परवडणार देखील नाही आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची संख्या जर बघितली तर 2,60,00,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत। फक्त आज गुरुवारी आता त्या ठिकाणी 23 एप्रिल रोजी या ठिकाणी 53 ते 54 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिलेत, फक्त त्यांना सरकारच्या माध्यमातून आता पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। कारण तुम्ही या ठिकाणी पैसे येणार म्हणून वाट बघणार असणार आणि या ठिकाणी काही केल्याने महिलांना पैशांचं वितरण लवकर होत नाही। त्याचं कारण म्हणजे महिलांनी काय केलंय, KYC करताना काही महत्त्वाच्या चुका केलेत आणि त्याचं या ठिकाणी आता प्रॉब्लेम होऊ लागलाय।
त्यामुळे अनेक महिलांना सरकारच्या माध्यमातून वगळण्यात देखील आलंय। मग आता कोणकोणत्या महिलांना आज गुरुवार निमित्त पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आले, वेगळ्या काही नियमावली आता लावण्यात आलेत का? जेव्हा महिलांनी आता एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी आज गुरुवार निमित्त कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यात आल्या, कोणत्या नियमानुसार पैसे येणार आहेत, सर्व यादी या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय या 5 ते 6 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात आज गुरुवार निमित्त आता मार्च एप्रिलचे पैसे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये अशा प्रकारची सूचना देखील दिल्याचं पाहायला मिळतंय। मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तर तो आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आले ते पण तुम्हाला सांगणार आहे, परंतु कोणत्या बहिणींनी अजिबात पैशांची वाट बघू नये असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले, याची यादी तुम्हाला झटपटपणे आता व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ज्या गैरमार्गाने आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांनी घेतले आहेत त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी पैशांची अजिबात वाट बघू नये, आम्ही पैसे तुम्हाला पाठवणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 100% खरी बातमी या ठिकाणी आल्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज वार त्या ठिकाणी गुरुवार आहे आणि सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण खटाखट मेसेज यायला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती मिळते। पहिल्या टप्प्यातील आता 53 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या। डीबीटीचं बटन दाबताना एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आज सकाळी त्यांनी आता उपस्थित होते आणि त्यांनी बटन दाबले, त्या जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर असायला पाहिजे। महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला सुरुवात झाल्या। मग आता लाडक्या बहिणींनो कोणाकोणाला मेसेज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येऊ लागलाय, या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे सुद्धा बघणं या ठिकाणी आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता त्यामुळे तुम्ही 2 मिनिटे व्हिडिओ लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला सांगत आहे ती यादी ज्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले महिलांना अजिबात त्या ठिकाणी आता मार्च एप्रिलचे 1 रुपया सुद्धा येणार नाही, त्या महिलांना मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी बाहेर काढण्यात आलंय। मग त्या महिला नेमकं कोणत्या आहेत ते सुद्धा झटपटपणे आपण आता 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे। कृपया लाडक्या बहिणींनो पहिला प्रकार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जो आता अपात्र करण्यात येणार आहे तो नीट समजून घ्या। लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक लाडक्या बहिणींची मागच्या आठवड्यामध्ये आता त्यांची गोरगरीबती आहेत का हे ओळख पटवण्यासाठी एक कागदपत्रांची चेकिंग सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती। तुम्ही जर लाडक्या बहिणीच्या आता या ठिकाणी महत्त्वाचं अर्जाला, तुमच्या लाडक्या बहिणीच्या अर्जाला पिवळं व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स जोडला असेल तरच तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या खात्यावरती मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं तुम्ही रेशन कार्डाचं झेरॉक्स लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला पटकन तुम्ही त्या रेशन कार्डाची KYC करून जोडा, परंतु महिलांनी अनेकांनी रेशन कार्ड आता झेरॉक्स जे आहे तर ते लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला जोडलेलं आहे, परंतु KYC त्याची न करता या ठिकाणी जोडलेलं आहे। त्यामुळे पैशांचं वितरण अनेक लाडक्या बहिणींना जर KYC रेशन कार्डाची करून जर घेतली नसेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही। तुम्ही जर आता पिवळं व केशरी रेशन कार्ड काढला असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे आणि झेरॉक्स जर जोडला असेल तर तुम्ही आता बिंदास्त राहायचं आहे। पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आता जमा करण्यात या ठिकाणी लाडक्या बहिणींनो होऊ लागलंय। आता हा झाला पहिला नियम। अजून 2 नियम कोणते आहेत आणि आज गुरुवार आहे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले ते पण सांगतो, परंतु दुसरा नियम लाडकी बहीण योजनेच्या महिलांना काय लावण्यात आलाय नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता मार्च एप्रिल महिन्यासाठी दुसरा कडक नियम लावण्यात आलाय। तुमच्या घरामध्ये गाड्या या ठिकाणी कशा तपासतो ते पहिला 4 चाकी गाड्या सरकारच्या माध्यमातून तपासल्या जायच्या, 2 चाकी गाड्या देखील सरकारच्या माध्यमातून आता बघण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण 2 चाकी गाड्या तुमच्या घरामध्ये या ठिकाणी 2 ते 3 पेक्षा जास्त असल्या म्हणजे 2 चालू शकतात, 3 चालू शकतात, परंतु 3 पेक्षा जर जास्त असल्या तर सरकारच्या माध्यमातून आता पैशांचं वितरण न होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। म्हणजे 2 चाकी गाड्या त्या ठिकाणी 2-3 चालतील, परंतु 3 पेक्षा जास्त या ठिकाणी जर असतील
तर या ठिकाणी तुम्हाला श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये ढकललं जाईल आणि तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम असणार असल्याचं माहिती सांगितलंय। त्यानंतर तुमचं उत्पन्न 2024ला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जो होता तर तो 2025 या मागच्या वर्षी चेक करण्यात आला। मग आता 2026 सुरू आहे, मग आता 2025 या मागच्या वर्षाचा नवीन उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, तुमचं ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी तुम्हाला आता काढण्यास सांगितलं होतं। 2025चं उत्पन्न कशा पद्धतीने चेक केलं जाणार आहे? पहिला फक्त लाडकी बहीण योजनेच्या महिलांचं उत्पन्न चेक करण्यात येत होतं, परंतु आता केवायसी करताना तुम्ही तुमच्या वडिलांची किंवा पतीची केवायसी या ठिकाणी केल्या, त्यामुळे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं उत्पन्न देखील सरकारच्या माध्यमातून आता चेक केलं जाणार आहे। आणि त्याच ठिकाणी त्यांचं जर उत्पन्न आणि तुमचं जर उत्पन्न दोघांचं मिळून जर या ठिकाणी आता 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना अजिबात 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। तुम्ही म्हणाल की इतके कडक नियम सरकारच्या माध्यमातून आता का लावण्यात आलेत? तर बघा, सरकारचा उद्देश एकच आहे, आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी सोडत असतो। जर करता तुम्ही गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी जर नसाल तर तुम्हाला अजिबात कोणताही 1 रुपया सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सोडत नसतो। त्यामुळे तुम्ही गोरगरीब महिला आहे का हे सरकार या ठिकाणी चेकिंग करत असतं। त्यामुळे आज या 15 जिल्ह्यांची लिस्ट कोणकोणती देण्यात आल्या आता तुम्हाला लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे जिल्हे निवडलेत तर ते गोरगरीब शेतकऱ्यांच्या बायकांचे, शेतकऱ्यांच्या बहिणींचे जिल्हे निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। ती म्हणजे बघा, इकडून सुरुवात करूया। नागपूर, नाशिक, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे चंद्रपूर, त्यानंतर परभणी आणि अकोला या जिल्ह्यांची पहिली लिस्ट या ठिकाणी आता सूत्रांमार्फत समजत्या। या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वाटप करण्यात येण्याची शक्यता आहे। त्यानंतर बीड, बुलढाणा, जालना, परभणी, नांदेड, लातूर हे जे टप्पा आहे तर तो दुसरा टप्पा असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा टप्पा जो आहे तर तो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर आणि सातारा या भागामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। त्यांना सुद्धा लवकरच आता हप्ता त्यांच्या हक्काचा वितरित होण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्याची महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना येत असल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।